नमस्कार मंडळी. निवडणुकांची प्रचाराची या रणांगणाची धुमाळी त्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत आलेली आहे आणि प्रत्येक जण त्यांचा कसोशीने प्रयत्न करतायत, त्यांचा जीव लावतायत, त्यांचा दम लावतायत आणि प्रत्येक वेळी आपल्याला वेगवेगळे उमेदवार एका व्यक्तिमत्वाच्या निमित्ताने आपल्या समोर येत आहेत. आज अशीच एक जोडी ज्यांना फक्त राजकारणाचीच नाही तर समाजकारणाची पण गोडी आहे असं एक व्यक्तिमत्व आपल्यासमोर घेऊन येत आहेत, त्यांची ओळख करून देत आहेत. एक नाव आपल्याला सुपरिचित आहेतच, ज्यांनी माजी स्थायी सभापती पदही अनुभवलेलं आहे, ज्यांनी समाजाला फार आधीपासूनच काही ना काहीतरी दिलेलं आहे आणि त्यांच्या सौभाग्यवतीही आज आपल्या बरोबर आहेत. आपल्यासोबत आहेत श्री गणेशजी गीते आणि सौ दीपालीताई गीते. नमस्कार सर. नमस्कार सर. सगळ्यात पहिले मला सांगाल की या निवडणुकांच्या आपल्या पार्श्वभूमीवर आपल्याला सगळ्या लोकांपर्यंत पोहोचायचं असतं. सो आपली ही जी कारकीर्द आहे ही प्रत्येकालाच कुठून सुरू झाली माहीत नसेल. सर्वांना सगळ्यात माझा पहिला प्रश्न असेल की आवड म्हणून तर समाजकारण राजकारण हे चांगलं असतं, पण ही तुमची फील्ड व्हावी, हे तुमची कारकीर्द व्हावी, यासाठी कशा पद्धतीने तुम्ही निवड केली, जरा आम्हाला याच्याबद्दल सांगा. नाही, मी तर माझ्या व्यवसायात पहिल्यापासून सक्रिय होतो. 2007 साली मी गंगा बिसनची भुताळा नागरी सहकारी पतसंस्था डायरेक्टर झालो. त्या माध्यमातून मी सहकारात सामाजिक जीवनात काम करायला सुरुवात केली. माझे काका नाशिक जिल्हा परिषदेचे झेडपी सदस्य राहिले, झेडपीचे उपाध्यक्ष राहिले, अनेक सहकारी संस्थांवर त्यांनी काम केलं. पण मी 2014 सालापासून भारतीय जनता पार्टीतच काम करत होतो. त्या माध्यमातून सक्रिय झालो. 2014ची लोकसभा असेल, विधानसभा असेल, त्यानंतर 2017ची नाशिक महापालिका असेल, 19ची विधानसभा असेल, त्या माध्यमातून मला त्या विषयाची आणि त्यानंतर खरं तर कोविडमुळे मी सामाजिक जीवनात जास्त समर्थ झालो. की कोविडमध्ये जी देशामध्ये जी महामारी आली होती त्यावेळेस इतक्या लोकांना मी जीवाच्या आकांताने नात्यांनी बघितलं, कारण मी त्या काळात सलग 2 वर्ष स्टँडिंग कमिटीचा चेअरमन होतो आणि त्यावेळेची परिस्थिती बघितली. त्यानंतरच माझ्या मनात विधानसभा लढण्याचाही विचार झाला. त्यामुळे मी गेल्या वर्षी विधानसभाही लढलो आणि तेव्हापासून मी राजकारणात सक्रिय आहे, समाजकारणात सक्रिय आहे आणि माझं पहिल्या दिवसापासून धोरण हे असतं की 80% समाजकारण, 20% राजकारण. तर 100% आपण जर राजकारणात काम करत राहिलो तर आपली विचारधारा, विचार क्षमता ती त्याचप्रमाणे होते. आपण व्यावसायिक जीवनात, सामाजिक जीवनात ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस आपल्याला तिन्ही गोष्टींचा समतोल साधता येतो. मला एक तुम्ही सांगा की ही निवड करण्यासाठी कुणी इन्स्पिरेशन होतं तुम्हाला, कुणाकडे बघितल्यानंतर या गोष्टीबद्दल अशी एक उमेद मिळाली की ज्याच्यामुळे हे वैयक्तिक जीवनामध्ये कुठून गुरुसलं? नाही, माझा पहिल्या दिवसापासून व्यावसायिक जीवनातला माझा कन्सेप्ट फार क्लिअर होता की पहिले आपला व्यवसाय आणि आपली परिस्थिती ही चांगली पाहिजे तर आपण समाजाला काहीतरी देऊ शकतो. समाजाच्या भरोश्यावर जर त्यांच्या मिळणाऱ्या याच्यातनं आपण आपलं दातृत्व ठेवलं तर आपण कधीच समाजाला सॅटिस्फाईड करू शकत नाही. त्यामुळे माझा पहिल्या दिवसापासून दृष्टिकोन हाच आहे की माझा व्यवसाय, माझं कुटुंब, माझं घर हे व्यवस्थित असेल तरच मी कोणाला तरी न्याय देऊ शकतो. दुसऱ्याच्या भरोश्यावर त्याच्या मिळणाऱ्या पोळीतनं मी जर चतकूर पोळी खाल्ली तर त्याचंही पोट भरणार नाही, माझंही भरणार नाही. त्यामुळे तो कन्सेप्ट मी नेहमी क्लिअर ठेवलेला आहे. माझं व्यावसायिक जीवन पूर्णपणे वेगळं आहे, माझं सामाजिक जीवन पूर्णपणे वेगळं आहे. माझे 2 ऑफिस आहे शहरामध्ये. मी दिंडोरी रोडला जेव्हा बसतो सकाळी, मी इथून निघाल्यानंतर रिलायन्स पेट्रोल पंपासमोरच्या माझ्या ऑफिसवर बसतो. तिथं मी 1 रुपयाचंही कधीही माझ्या जीवनात कमर्शियल काम करत नाही. माझा क्लिअर कट सिद्धांत आहे. मी 1 वाजेला इथून माझ्या गावातल्या ऑफिसवर गेल्यानंतर 6 वाजेपर्यंत माझं जे काही बिझनेस असतील, माझी जे व्यवसाय असतील ते इथं बसून मी कधी करत नाही. इथं पण तर समाजाला न्याय द्यायचं काम करतो. जो माझ्याकडे येईल त्याचं काम करणे, त्याचं कामाचं समजून घेणे, जे माझ्यासाठी शक्य आहे इथून करून देतो. मी आठवड्यातला 1 दिवस मुंबईला असतो, ते माझ्या कामात निमित्त असतो. पण 1 दिवसामध्ये मी आठवडाभरातले ज्यांनी मला जे जे कामं सांगितलेले त्याचा पूर्ण दिवस मंत्रालयात जाऊन मी फॉलोअप पण घेतो, त्याचा पाठपुरावा करतो आणि त्याचा रिझल्ट पण देतो. क्या ताई, तुम्हाला प्रश्न असेल माझा की आता सरांचा इतका गाढ अनुभव आहे, त्यांनी नगरसेवक पदही अनुभवलेलं आहे, स्थायी सभापती वगैरे. सो इतका दीर्घकाळाचा अनुभव याच्या शिदोरीचा तुम्हाला काय उपयोग झाला? तुम्ही कशा पद्धतीने वाटचाल सुरू केली तेही सांगालच, पण त्याबरोबरच या अनुभवाचा कसा उपयोग झालाय?
खरं तर सर्वांना माझा नमस्कार. आज माझी पती गणेशजी गीते यांनी आपल्यासमोर त्यांचा बिझनेस आणि त्यांनी केलेली कारकीर्द ही सगळी मांडलेली आहे. पण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच मी स्वर्गीय हरिभाऊ गीते फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत आहे आणि गेली कित्येक वर्ष या प्रभागासाठी मी स्वतःला झुकून काम केलेलं आहे. नेहमीच मी त्यांच्या सोबत राहून त्यांनी जे कामं केली आहेत किंवा काही प्रशासनाचे असतील किंवा काही समाजासाठी असतील, बिझनेससाठी असतील, ते सर्व मी त्यांच्याकडनं घेण्याचा प्रयत्न केला आणि तेच मी पुढे नेणार आहे. क्या बात आहे. सो सर, मी तुम्हाला हा पुढचा प्रश्न असेल की काम जेव्हा सुरू होतं तेव्हा काही गोष्टी फाईलिंगपर्यंत राहतात, फील्ड पर्यंत पोहोचत नाही, आणि तुमची ओळखच अशी आहे की फाईल नाही तर फील्ड पर्यंत पोहोचणारा एक सच्चा कार्यकर्ता, एक सच्चा सभापती आपल्याला बघायला मिळालेला आहे. ही पद्धत कशा पद्धतीने डेव्हलप होते जरा लोकांना सांगा. नाही, कामाचे दोन प्रकार असतात. तुम्ही एखाद्याकडनं एक तर प्रेमाने काम करून घेऊ शकता, नाही तर एखाद्याकडनं दादागिरी दोन काम करून घेऊ शकता. एकदम स्पष्ट मत आहे माझं. काही मी माझ्या कार्यकाळामध्ये मी जे कामं माझ्या हातात घेतले, अगदी तुमचं ज्या वेळेस कोविडची महामारी आली, हिंदुत्वाचे सम्राट बाळासाहेब ठाकरे आपलं विडको जे हॉस्पिटल होतं ते त्यावेळेस रिनोव्हेशनचं काम चालू होतं आणि आपल्याकडे लोकांना ऍडमिट करायला बेडच नव्हतं. त्या परिस्थितीमध्ये मी ठरवलं की याचं काम 15 ते 20 दिवसात, 1 महिन्याच्या आत रात्रंदिवस काम करून पूर्ण करायचं. 1 महिन्याच्या आत काम करून पूर्ण केलं आणि ते पूर्ण क्षमतेने लोकांना 800 बेडचं हॉस्पिटल बनवून आपण वापरास मोकळं करून दिलं. त्या केलं काम करताना काय की प्रशासनामध्ये काम करताना तुम्हाला काम करून घेता आलं पाहिजे. बरोबर. काम करण्याची पण एक केलं. तिथं जर मान सन्मानाचा विचार करत बसतो, आजपर्यंत अनेकदा मला खूप माझ्या महापालिकेत असताना माझ्या पीएने सांगितलं, माझ्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांनी सांगितलं की साहेब तुम्ही इथं कोणाला बोलवलं पाहिजे, तुम्ही त्याच्याकडे नाही गेलं पाहिजे. अरे म्हणलं मी गेल्याने काय फरक पडणार आहे, त्याचा वेळ वाचेल, माझाही वेळ वाचेल. मी जाऊन स्वतः बसून एक एक गोष्टीचा पाठपुरावा करून काम करून घेतला आणि मला जो अनुभव होता माझ्या जीवनामध्ये, मी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेत काम केलं, नाशिक मर्चंट बँकेत काम करतोय, हिच्या माध्यमातून आपण विजय अर्बन पत संस्थेत पण काम करतोय. त्या ठिकाणी आता गेले 4 वर्ष झाले ती चेअरमन आहे आणि ह्या माध्यमातून मी खूप नवीन लोक घडवले, नवीन उद्योजक तयार केले. प्रत्येकाला आर्थिक कोणाला सपोर्ट द्यायचा असेल, त्याला कुठून लोन मिळवून द्यायचं असेल, ती असे लोक घडवणे किंवा त्यांचा मग या सगळ्या दरम्यान प्रवास येतो तो फाईलचा. आणि हा मोठा एक्सपिरियन्स आहे लाईफमध्ये की तुमच्या हातनं तुम्ही काय काम करून घेऊ शकता किंवा काय करून नाही घेऊ शकत, हे तुमच्यावर 200% डिपेंड आहे. त्या काळामध्ये शहरामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे महापालिकेत बऱ्याचशा मीटिंग ऑनलाईन व्हायच्या. त्यानंतर आपल्याला कोविडचा प्रादुर्भाव होऊ नये त्यामुळे आपण कमीत कमी फिजिकल लोक त्या ठिकाणी बोलवायची आणि या अशा परिस्थितीत काम करणं फार जिकरीचं होतं. पण अशाही परिस्थितीत मला स्वतःला 3-4 वेळेस कोविड झाला, पण मी एकही दिवस न थांबता पूर्ण वेळ त्या ठिकाणी माझा दिला. आणि ही परमेश्वराची कृपा म्हणा किंवा या जनतेची कृपा म्हणा की अशा परिस्थितीतही मला कधी हॉस्पिटलाइज व्हावं लागलं नाही. कारण शेवटी ईश्वर, जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मी पूर्ण वेळ काम करत होतो, कधी हॉस्पिटलाइज झालो नाही, काय नाही. 2-3दा मला कोविड झाला. मी माझं घरीच मेडिसिन घेऊन घरूनच ऑनलाईन मीटिंग अटेंड केल्या. 2-3 दिवसात बराही झालो, परत बाहेर पण पडलो. आणि या अशा परिस्थितीत मी काम केलं आणि काम करताना मी खूप लोकांना जोडलं. या माध्यमातून माझ्या जीवनामध्ये आजपर्यंत चुकून एखादी व्यक्ती सापडली तर सापडेल की जो मला पहिल्या दिवशी जोडलेला आहे माझ्या आयुष्यातल्या, तो आजपर्यंत पण माझ्यासोबत आहे. आणि हा अनुभव खूप मोठा आहे. त्यानंतर विधानसभेला निवडणूक लढलो. अगदी 20 दिवस अगोदर मी राष्ट्रवादीत गेलो, निवडणूक लढलो, पण मला 70,000 मतं त्या ठिकाणी मिळाली. तर ते 70,000 मतं हे गणेश गीते नावाचेच होते. कारण माझ्याकडे ज्या पक्षाकडनं मी निवडणूक लढवली त्यांच्याकडे बेस कुठलाही नव्हता. आणि मी भारतीय जनता पार्टी सोडून माझी बॉडी लँग्वेज ही पूर्णपणे भारतीय जनता पार्टीची होती. पण मी तिकडे समरसच होऊ शकलो नाही, कारण ते माझ्याच मनाला गिल्ट व्हायचं की मी का असा निर्णय घेतला असेल. त्यावेळेची सिच्युएशन, आमच्यात झालेले थोडेसे मतभेद, या
माध्यमातून मी तो निर्णय घेतला, पण मला ती सारखी माझ्या मनाला कटुता जाणवत होती. मग मी लागलीच गिरीश भाऊंशी बोलून आणि परत भारतीय जनता पार्टीत सक्रिय झालो. आणि ती माझी मूळ नस आहे, त्यामुळे मला त्या ठिकाणून बाहेर पडणंच होत नव्हतं. त्यामुळे म्हटलं जे काय व्हायचं ते होईल, पण आपण परत आपल्या घरी परत जाऊ आणि तिथे सुखी राहू. सो सगळ्या स्टाईलची सांगड घालणं ही गरजेची असते असं तुम्हाला वाटतं? 100% की तुम्हाला जर राजकीय जीवनात काम करायचं असेल, सामाजिक जीवनात काम करायचं असेल, तर तुम्हाला सगळे विषय हे वेगवेगळे हाताळले पाहिजे. तुमचं व्यावसायिक जीवन हे वेगळं पाहिजे, तुमचं पॉलिटिकल जीवन वेगळं पाहिजे, तुमचं सामाजिक जीवन वेगळं पाहिजे. आता समजा मी माझी पत्नी दीपाली गणेश गीतेच्या माध्यमातून हरिभाऊ गीते फाउंडेशनचं काम त्या ठिकाणी दीपाली गणेश गीते बघता, विजय अर्बन बँकेचं काम दीपाली गणेश गीते बघता. ह्या सर्व जबाबदाऱ्या सप्तशृंगी नागरी सहकारी पतसंस्थेवरती स्वतः संचालक आहे. बरोबर. हे सर्व वेगवेगळे पार्ट आहे. सहकारामध्ये तुम्हाला काम करताना तुम्हाला कायद्याच्या चौकटीत काम करायला लागते. आणि हे जे हरिभाऊ गीते फाउंडेशन जे आहे, ही माझे पंजोबा त्यांचं नाव आहे स्वर्गीय हरिभाऊ गीते, आणि त्याला आपण ते त्यांचं नावाने ते फाउंडेशन सुरू केलेले. आजपर्यंत त्याच्या माध्यमातून आपण अनेक ठिकाणी जी काही आपल्याला शक्य असेल, कोविडच्या काळामध्ये कॉन्सन्ट्रेशन असेल, त्यानंतर तुमचे बेड असतील, त्यानंतर ऑक्सिजनचे सिलेंडर असतील, त्यानंतर धान्य असेल, किराणा असेल, अनेक गरजू मुलांच्या फीज आपण स्कूलच्या त्या माध्यमातून त्या ठिकाणी भरतो. या ठिकाणी हरिभाऊ गीते फाउंडेशनच्या माध्यमातून पॅथॉलॉजी लॅब चालवतो, वैकुंठ रथ चालवतो, पाण्याचा टँकर चालवतो. आणि हे सर्व आपण सामाजिक कार्य म्हणूनच करतोय, कारण स्वर्गीय हरिभाऊ गीते फाउंडेशनला कुठलंही अनुदान नाही, ती स्वायत्त संस्था नाहीये, ती एक सामाजिक काम करणारी संस्था आहे. आणि त्या ठिकाणी त्याला जी काही मदत लागेल ती आम्ही गीते परिवाराच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी करतो. त्या ठिकाणी आम्ही कोणाची मदत घेत नाही, कोणाला मागत पण नाही, आणि आमच्या माध्यमातूनच ती आम्ही पूर्ण करतो. ताई, तुम्हाला एक प्रश्न आहे. जेव्हा लोकांपर्यंत पोहोचणं तर आता एक समाजकारणी राजकारणी म्हणून तर तुम्हाला जमलेलं आहे, परंतु एक विश्वास लोकांच्या मनामध्ये निर्माण करायचा असतो की लोक तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. ते कसं तुम्ही जमवलेलं आहे? सरांकडून काय आलेलं आहे? तुमचं काय स्वतःचं हे आहे? तुम्हाला काय वाटतं लोकांपर्यंत कसं पोहोचायला पाहिजे, किंवा लोक तुमच्यापर्यंत कसे पोहोचले पाहिजे? मला असं वाटतं की जेव्हा आपल्याला कोणाचं तरी काम करायचंय किंवा आपल्याला जनसंपर्क करायचा आहे, तर आपण ग्राउंड लेवलला जाऊन त्यांच्याशी संवाद साधणं, त्यांची भेट घेणं, त्यांच्या सुखदुःखात जाणं. जेव्हा ते आपल्याकडे असेल किंवा फाउंडेशनच्या माध्यमातून असेल, इथून आपल्याला काय काय मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल हे मी प्रामुख्याने नेहमी बघत असते. आणि लोकांचं, आणि लोक म्हणण्यापेक्षा ते माझे सहकारी आहेत, माझ्या सुखदुःखातले आहेत. गेली कित्येक वर्ष मी जनसंपर्क आहे माझा चांगला. मी स्वतः किराणा दुकानापासून माझी सुरुवात झालेली आहे. 24/4/2004 माझं लग्न झालं तेव्हापासून, आणि 24/4/2005 माझ्या दुकानाचं उद्घाटन झालं. आणि तिथूनच माझी ही प्रभागाशी नाळ जोडली गेली. वा, क्या बात आहे. या सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असताना सामाजिक कार्यक्रम असतील किंवा त्यांचं स्वतःचं जीवन असेल, कसे कसे अनुभव येत गेले, कसे कसे लोक जोडले गेले, काही त्याबद्दल सांगू शकाल? मी माझा एक प्रसंग सांगेल. मी दुकान चालवत असताना, म्हणजे तो एक वेगळा भाग होता. माझ्या माहेरी व्यावसायिक होते, त्यामुळे मला व्यवसाय चांगल्या पद्धतीने करता आला. आणि कुठेतरी मी ते मूळ घेऊनच गीते परिवारात आली होती. आणि माझे सासरे यांनी मला खूप उभारी दिली या सगळ्या काम करण्यासाठी. म्हणजे खरं तर मला नेहमीच वाटत होतं की मी काहीतरी वेगळं करेल, आणि काहीतरी वेगळं करायचं म्हणजे वेगळं काय करायचं, पण स्वतःच एक स्केल असतं माणसाचं की आपण करू शकतो. आणि जेव्हा मी हे दुकानापासून जेव्हा सुरुवात केली, आपण जेव्हा रुपयाला रुपया जोडतो तेव्हा 10 रुपये तयार होतात, हे मी तिथून अनुभवलं आहे. आणि माणसं जोडायचं झालं तर जनसंपर्क करताना आपण त्यांना किती नम्रतेने त्यांच्याशी कॉन्टॅक्ट ठेवतो आहे, किंवा आपण किती नम्र आहोत, याच्यावर लोकांच्या प्रतिक्रिया अवलंबून असतात. मला एक सांगाल, आता मगाशी त्या फाउंडेशनचा पण उल्लेख झालेलाच आहे. स्वर्गीय हरिभाऊ गीते फाउंडेशनने एवढं काम केलेलं आहे, त्यातले काही ठळक कामं जी तुम्हाला लक्षात आहेत? कारण की एक किस्सा आमच्या पण कानावर आलेला आहे जो आम्ही विचारणारच आहे तुम्हाला, पण त्याच्या आधी या फाउंडेशन बद्दल जरा लोकांना सांगाल.
फाउंडेशनचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आम्हाला गेली कित्येक वर्ष आम्ही काम करत असताना एक उणीव नेहमी भासत होती. आपल्या नगरपालिका काम करतेच, करत नाही असं नाही, पण त्यांना पण खूप ठिकाणी जायचं असतं किंवा काही त्यांचे कॉन्टॅक्ट कुठे त्यांना बोलवलं असेल किंवा त्यांना काही फोन आले असतील तर त्यांना त्यांच्या नागरिकांपर्यंत पोहोचणं त्यांची मोठी जबाबदारी असते. तर त्याचा कुठेतरी भाग व्हावा असं मला नेहमी वाटत होतं. तर मी स्वर्गीय हरिभाऊ गीते फाउंडेशनच्या माध्यमातून वैकुंठ रथ घेण्याचं सगळ्यात मोठं माझं म्हणजे तो माझा खूप मोठा निर्णय होता. आणि मी माझे पती गणेशजी गीते यांना एकच शब्द सांगितलं की आपल्याला प्रभागासाठी वैकुंठ रथ घ्यायचंय. तुम्ही 5 वर्ष नगरसेवक म्हणून या प्रभागात आहात, तर आपल्याला या फाउंडेशनच्या माध्यमातून नागरिकांच्या सोयी सुविधा आणि त्यांच्यापर्यंत कसं आपलं काम पोहोचेल आणि फाउंडेशन आपलं काम कसं करेल याच्याकडे माझे जास्त कल होता. आणि ते वैकुंठ रथ घेण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि माझे पती गणेशजी गीते यांनी त्याला लगेच मला सांगितलं की आपण हे करू. क्या बात आहे सर. मला याच्याबद्दल विचारायचं होतं, कारण की ही गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही सत्तेत असता किंवा तुम्ही नगरपालिकेत असता, महानगरपालिकेत असता, ह्या गोष्टी करणं सहज शक्य असतं, परंतु ही आत्मीयता समजणं, लोकांची न समजणं हाच खरा एक चॅलेंज असतो. काय तुमच्या डोक्यामध्ये विचार आला की या वैकुंठ रथाबद्दल आपण ही स्टेप घ्यावी? नाही, काय असतं की आपण सत्तेत असताना नेहमी माणूस सत्तेच्या जोरावर म्हणा किंवा सत्तेत म्हणा, या दोन गोष्टी एकच आहे. बरोबर. पण जेव्हा आपण सत्तेत असतो तेव्हा आपल्याला भेटणारे, त्यानंतर रोज कामं सांगणारे खूप लोक असतात. पण तुमचं नेतृत्व हे असं पाहिजे की तुमच्याकडे सत्ता असो किंवा नसो, दोन्ही वेळेस तुमच्याकडे गर्दी पाहिजे. आणि ह्या जर गोष्टीचं तुम्हाला साधर्म्य साधायचं असेल तर याच्यासाठी तुम्ही सत्तेत असताना केलेली चांगले कामं हीच तुम्हाला सत्तेत नसताना पाठबळ देतात. क्या बात, क्या बात. आणि त्यामुळे सत्ता असो किंवा नसो, आजही मी कंटाळा येईपर्यंत ऑफिसवर बसतो माझ्या. म्हणजे मी जर एकदा सकाळी जाऊन बसलो तर मला भेटायला असणारा रश खूप असतो. प्रत्येकाचं वेगवेगळं काम असतं. कोणाचं बिझनेसशी रिलेटेड आहे, कोणाचं हॉस्पिटलशी रिलेटेड आहे, कोणाचं एज्युकेशनशी रिलेटेड आहे. पण मला कंटाळा येत नाही. मी बसतो, मला जिथं जिथं फोन करता येतील, ज्याला सांगता येईल ते सर्व काम मी आनंदाने करतो. आणि आज ह्या ठिकाणी हा जो वैकुंठ रथ असेल, काय व्हायचं की महापालिकेकडे एका विभागाला काहीतरी जेमतेम 3-4 वैकुंठ रथ आहे. आणि त्यामुळे बऱ्याचदा आपल्या इथे वैकुंठ रथ लागला, आपण महापालिकेला सांगितलं का तो वेळेवर यायचा नाही. आणि या ठिकाणी समजा एखाद्याची अंत्ययात्रा निघणार आहे, तिथे एखादा तास लोक उभे राहणे, हे काही माझ्या मनाला उचित वाटणारं नव्हतं. मग मी सहज विचार केला, आपल्याकडे इतके लोक काम करतात, आपण त्यांचं सर्व करतोच आहे, तर हे आपलेच लोक आहे आणि त्यासाठी आपल्याला यांच्यासाठी आपली नैतिक जबाबदारी म्हणून त्या माध्यमातून विचार केला की सर्व ठिकाणी महापालिका पोहोचू शकत नाही. महापालिकेला पोहोचायला मर्यादा आहे, पण आपल्याला मर्यादा नाही. त्यामुळे मग मी त्या ठिकाणी विचार केला की आपण आपला ज्या प्रभागात प्राथमिक गरजा होत्या मी ज्या बघितल्या, मी माझ्या कार्यकाळामध्ये स्थायी समितीचा सभापती असताना 12-13 जलकुंभ मंजूर केले पूर्ण शहरात. त्यात माझ्या प्रभागात 2 केले. पण दरम्यानच्या काळात काय झालं की 6 किलोमीटरच्या आपण जलवाहिन्याही या ठिकाणी टाकल्या. पण दरम्यानच्या काळात प्रभाग रोज विकसित होत होता आणि मी विचार केला की या जीवन आवश्यक गरजा आहेत. पाणी, करेक्ट, वैकुंठ रथ असेल, तुमच्याकडे अँब्युलन्स असेल, ह्या जीवन आवश्यक गरजा आहे. आता त्यानंतर इथं फार मोठी समस्या होती की पाला पाचोळ्यासाठी गाडी पाहिजे आणि महापालिकेची गाडी आठवड्यातनं एकदाच यायची. ती सुद्धा आपण स्वर्गीय हरिभाऊ गीते फाउंडेशनच्या माध्यमातून आता परमनंट अवेलेबल करून दिलेली आहे आणि तिथे त्याचं कंपोस्ट खत तयार करतो. आणि या ठिकाणी प्रभागातली जी गैरसोय ती पण कमी होईल. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. कारण की या प्रकारची नैतिकता ती रुजलेलीच पाहिजे, ही अचानकपणे फायलींमुळे येत नाही. पुढचा प्रश्न माझा, आता आपण वळूयात मूलभूत प्रश्नांकडे, कारण की ही अत्यंतिक गरज आहे, निकडीची आहे. पार्किंग, अतिक्रमण असेल, वाहतूक असेल, यावर सद्यस्थितीवरचं तुमचं भाष्य काय असेल? नाही, जर भौगोलिक दृष्ट्या विचार केला तर ह्या प्रभागात अतिक्रमण वगैरे हे फार नगण्य प्रमाणात आहे. आणि आपण कोणाला सांगितलं पण बाबा तू सरकून घे, रस्त्यावर येऊ नको, तर तेवढं लोक निश्चितपणे ऐकतात. आणि त्यामुळे इथं 2 मुख्य रस्ते आहे या प्रभागामध्ये जे गुजरातला जोडले जाणार नॅशनल हायवे. एक पेट रोड आहे, पेट रोडची पण एक बाजू आपल्या प्रभागामध्ये आहे. दिंडोरी रोड आहे, त्याच्यात दोन्ही बाजू आपल्या प्रभागामध्ये आहे.
पण या ठिकाणी पार्किंगचाही बहुतांश ठिकाणी अडचण नाहीये आणि अतिक्रमण फार नगण्य कुठंतरी आहे. बाकी मी हा प्रभाग जसा आता विकसित होत होता, मी 2017ला महापालिकेत गेलो, त्यावेळेस मी विचार करून या प्रभागातल्या अनेक गोष्टी कामं या विचार करून केल्या. काय व्हायचं, पूर्वी प्रभाग विकसित होत होता पण तो तितक्या मर्यादित गरजेपुरता होत होता. पण मी स्वतः डेव्हलपर असल्यामुळे, स्वतः त्या क्षेत्रात असल्यामुळे माझ्या लक्षात आलं की हा पूर्वी जे म्हसरूळ, जे खेडेगावं महापालिकेला जोडले गेले, आता म्हसरूळमध्ये ज्या शेतजमिनी होत्या त्याचे लेआउट व्हायला लागले, नव्याने डेव्हलपमेंट व्हायला लागल्या. मग त्यानंतर मी विचार करून प्रभागातले पूर्ण प्रभागाला जोडणारे सर्व रस्ते हे विकसित करण्यासाठी खूप पाठपुरावा केला. आता आडगाव म्हसरूळ जो रोड असेल त्याचं रुंदीकरण असेल, जगन्नाथ लॉन्सकडनं औदुंबर लॉन्सला निघणारा बायपास रोड असेल, तो मी त्यावेळेस प्राधान्य देऊन केला. आता तिथे पण आपला पूल मंजूर आहे, आता तो होईल आपला या कुंभमेळ्याच्या कार्यकाळात. तर या ठिकाणी आणि दिंडोरे रोडची ट्रॅफिक कमी व्हावी म्हणून हा त्याला पर्याय रस्ता आहे बायपास. आणि जेही आता नवीन विकसक या प्रभागात काम करता, अनावधानाने बरेच लोक माझे मित्रमंडळी असतात किंवा माझा तेवढा एक सेल्फ रिस्पेक्ट म्हणून आपण कोणालाही सांगितलं तर त्यांना मी आता बऱ्यापैकी सांगतो की तुम्ही टाकताना सर्व रस्ते लेआउटमध्ये 12 मीटर टाका, शक्यतो कॉन्क्रीट रोड बनवा, म्हणजे जो इन्फ्रास्ट्रक्चर बेस आहे तो आतापासून आपला मजबूत झाला तर पुढे महापालिकेला याच्यावर फार काम करावं लागणार. कारण जेव्हा तुम्ही कॉन्क्रीट रोड करता त्याचं लाईफ आणि डांबरी रोडचं लाईफ याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक. त्यामुळे या गोष्टी मी आता स्वतः लक्ष देऊन त्या करत असतो की नवीन कुठे डेव्हलपमेंट होतीये, पण तू जे लोकांना पाहिजे त्या ठिकाणी ते इन्फ्रास्ट्रक्चर दे. कॉन्क्रीट रोड बनव, स्ट्रीट लाईट, त्या ठिकाणी ड्रेनेजच्या लाईन असतील, ह्या स्वतः आता मोठ्या साईजच्या टाकल्यानंतर भविष्यात होणाऱ्या अडचणी ऑटोमॅटिक कमी होणार. जर ह्याच प्रश्नाला जोड प्रश्न की एक उद्याचे प्रशासक म्हणून तुम्हाला काय वाटतं की कुठल्या या मूलभूत गरजांमध्ये आता डेव्हलपमेंटची जास्त गरज आहे? मग ते पाणी असो, मेडिकल इमर्जन्सीज असो, इथलं क्रीडा क्षेत्र असो, कुठल्या गोष्टींना थोडंसं बारकाईने बघण्याची गरज आहे ज्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला आता पुढाकार घेऊन बदलाव्या लागणार आहे? कारण की काम तर भरपूरसं करून ठेवलेलं आहे, तर तो काय बदलायचे आहे तुम्हाला वाटतं? प्रामुख्याने तर आपल्याकडे छोट्या मुलांसाठी इनडोअर ग्राउंड असणं गरजेचं आहे. आउटडोअर ग्राउंड तर आहेच बऱ्यापैकी. ते एक माझी छान म्हणजे मला स्वतःला ते करण्याची इच्छा आहे की छोटे मुलं जे असतात, आजकाल ग्राउंड फार कमी झाले. इमारत आहे तर इमारतीला लागूनच इमारत आहे, कुठे मोठे ग्राउंड नाहीये किंवा कुठे वेगळं जलतरण तलाव नाहीये. ते माझ्या प्रभागात असावं मला असं प्रामुख्याने वाटतं. एक ग्राउंड, दुसरं जलतरण तलाव, 2 जलकुंभ बांधण्याची आवश्यकता आहे वाढती लोकसंख्या बघता. आणि ज्या पाण्याच्या लाईन असतील, ड्रेनेजच्या लाईन असतील, पतींनी सांगितलंच की त्या प्रामुख्याने मोठ्या, आत्ताच त्यांची कन्सेप्ट आहे की त्या अगोदरच करायच्या, पण याच्याही पुढे जाऊन आता क्षेत्र वाढतं आहे, एरिया डेव्हलप होतो आहे. जर तुम्ही आज बघितलं तर दिंडोरी रोड आणि कॉलेज रोड यात काहीच फरक राहिलेला नाही. अगदी मोठे मोठे शोरूम असतील, चांगले लोक असतील या प्रभागामध्ये राहतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रभागाची स्वच्छता कशी राहील याच्याकडे माझं जास्त लक्ष राहील. क्या बात आहे. क्रीडाबद्दल तुम्ही विचार केलात आणि नवोदित लोकांना, युवांना क्रीडा हे एक वेगळं करिअर म्हणून आता बोलायची संधी मिळालेली आहे. आणि एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल आहे, स्टेडियम आहे, ज्याचाही तुम्ही घाट घातलेला आहे. जरा त्याबद्दल सांगा. आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम आपण या ठिकाणी बनवतो आहे. ते 35 एकर जागेत बनवतोय आणि ती माझीच संकल्पना होती की माझा हा जो भाग आहे हा मागासलेला राहिला होता आणि या एरियात काहीतरी चांगलं यावं. पण त्यानंतर मी आता इथे केम्ब्रिज स्कूल असेल, त्याला ज्या पाहिजे त्या परवानग्या सर्व मी उपलब्ध करून दिल्या. का करून दिल्या? की माझा भाग विकसित होतो. आता या ठिकाणी दिल्ली पब्लिक स्कूल आहे, किशोर सूर्यवंशी इंटरनॅशनल स्कूल आहे, केम्ब्रिज स्कूल आहे, काकासाहेब देवधर आहे. मग त्या अनुषंगाने मी विचार करून त्यावेळेस ही क्रिकेट स्टेडियम बनवण्याचं या ठिकाणी ठरवलं. याला 200 कोटी रुपये लागणार होते. मग आपण त्याची 5 वर्षात प्रोव्हिजन केली होती की साधारण 30-30 कोटी रुपये दरवर्षी. पण आता 2 टप्पे त्याचे पूर्ण झाले, अजून 3 टप्पे त्याचे पूर्ण होण्याचे बाकी आहे. कारण मध्ये प्रशासक असल्यामुळे त्याचा पाठपुरावा कमी झाला.
आतापर्यंत तिथे जवळपास 55-60 कोटी रुपयाचं काम झालंय. अजून एक साधारण 100 कोटी रुपये तिथे लागणार आहे ते पूर्ण क्षमतेने विकसित होण्यासाठी. आणि त्यामुळे या प्रभागाच्या बाबतीत आता मी जे शहरात नव्हतं ते मी इथं आणण्याचा प्रयत्न केलाय, की जेणेकरून माझ्या ज्या भागातून मी प्रतिनिधित्व करतो तो भाग विकसित झाला पाहिजे. हे स्टेडियम ज्या वेळेस होईल तर याचा ह्या प्रभागाच्या विकासात खूप मोठा वाटा आहे. कारण त्या स्टेडियमच्या माध्यमातून अनेक हॉटेल्स येतील, अनेक इंडस्ट्री येतील आणि त्या रोजगार निर्मिती होईल. कारण या मतदारसंघाला लागून लगेच डीज होणे दिंडोरी तालुका लागतो. जिथं म्हसरूळ संपतं तिथे डाकांबे म्हणून दिंडोरी तालुक्यातलं पहिले गाव लागतं. दुसऱ्या बाजूने विचार केला तर मानोरी लागतं. तिसऱ्या बाजूने विचार केला तर आशेवाडी लागतं. त्यामुळे माझा एकदम महत्वाचा उद्देश हाच आहे की भविष्यात या कुठल्याही परिस्थितीत येत्या 2-3 वर्षामध्ये या ठिकाणी त्या स्टेडियम पूर्ण क्षमतेने डेव्हलप करणे. स्टेडियम डेव्हलप करून या ठिकाणी मी एक ई लर्निंग अभ्यासिका बनवली. मी अगदी त्याच्यावर येणार होतो. आणि खूप सुंदर अशी ई लर्निंग अभ्यासिका बनवली आहे ती. त्यामुळे मी व्हिजनचा विचार करून बनवलेल्या गोष्टी. नक्कीच. आता पण इथे मला जसं दीपाने सांगितलं की या ठिकाणी इनडोर आउटडोर टर्फ पाहिजे, मुलांना खेळण्याची सुविधा पाहिजे. आता बऱ्याचदा मी मुंबईला असतो, आपल्याकडे नॅचरल निसर्ग आहे. ह्या गोष्टीवर मला खूप काम मी माझ्या माध्यमातून हिला मार्गदर्शक करून निश्चितपणे तिथे त्या ठिकाणी काम करायला लावणार आहे. आता तुम्ही बघा, मुंबईत नॅचरल काही नाहीये, पण मुंबईतले गार्डन बघा आणि नाशिक मधले गार्डन बघा. मुंबईतल्या गार्डन खूप मोठ्या प्रमाणावर मेंटेन आहे आणि त्यांनी निसर्ग तयार केलाय. आपल्याकडे ओरिजिनल निसर्ग असताना त्याची पूर्णता वाट लागलेली जे मी बघतोय. हे कुठल्याही परिस्थितीत सुधारलं गेलं पाहिजे आणि त्या दृष्टीने मी त्या स्टेडियमचा जो घाट या ठिकाणी घातला की माझ्या प्रभागाला काहीतरी मिळालं पाहिजे या ठिकाणी. त्याच्याने प्रभागाच्या भौगोलिक दृष्ट्या खूप मोठा विकास होईल आणि हे 100% होईल. येत्या 3 वर्षात 3.5 वर्षात ते पूर्ण होईल आणि निश्चितपणे त्याचा खूप मोठा फायदा या प्रभागाला तो होईलच होईल, पण शहराला पण होईल. त्याचं कारण असं आहे की नाशिक ही तपोवन आहे, आपल्याकडे रामकुंड आहे. नाशिक ही रामाची भूमी. या ठिकाणी येणारा क्राऊड खूप देशभरातून लोक येतात, परदेशातले या ठिकाणी लोक येतात. नाशिक पासून हाकेच्या अंतरावर त्र्यंबकेश्वर आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा नाशिक शहराला तर निश्चित फायदा होईल. पहिला फायदा माझ्या ह्या प्रभागाला होईल आणि दुसरा फायदा ह्या शहराला होईल. कारण तिकडे तुम्हाला शहरात एवढी मोठी मोकळी जागा कुठे भेटली नसते. बरोबर, नक्कीच. आणि ही शहराला लगतची जागा आहे, तिथे आजूबाजूला आज खूप मोठी डेव्हलपमेंट व्हायची बाकी आहे. त्यामुळे पाहिजे तशी डेव्हलपमेंट आपण त्या ठिकाणी करू शकतो. त्या दृष्टीतनं तो विचार करून हे मी केलं. क्या बात आहे. ताई, तुम्हाला हा प्रश्न असेल, दोघांना सर तर हा प्रश्न असेल की काम तर अनेक घाट घातलेला आहेच, ते मनामध्ये आहेत, त्याच्याबद्दलची सगळी तरतूद करून ठेवली असेल, आराखडा तयार असेल. विजन विचारलं पुढच्या 5 वर्षाचं या प्रभागासाठी तुमचं, तर ते विजन काय असेल, ते विजन स्टेटमेंट तुमच्याकडून मला आलं तर? विजनच्या दृष्टीने जर विचार केला तर प्रभागामध्ये आता महापालिकेत दीपाली गणेश गीते काम करणार आहेत. पण विजनचं जर मला विचाराल, तिचे विजन ती तुम्हाला सांगेनच या ठिकाणी. पण माझ्या दृष्टीने सर्वात महत्वाचं विजन या प्रभागासाठी, आता प्रभागाला लागून दिंडोरी तालुका आहे. मी पुढच्या 2-3 प्रोजेक्टवर मी विचार चालू आहे. माझे सर्व माणसं त्याच्यावर काम करताय, कन्सल्टंट त्याच्यावर काम करताय. मी कुठले तरी एखादा चांगला उद्योग प्रभागाला लागून उभारायचा विचार करतोय का जेणेकरून माझ्या प्रभागातल्या 1000-2000 कुटुंबांना या ठिकाणी काम मिळेल. हे माझं आता सध्याचं विजन आहे आणि पुढच्या काळामध्ये दीपाली गणेश गीतेच्या माध्यमातून मी त्यांनाही सांगणार आहे की महापालिकेतून आपले जे प्रभागाच्या आजूबाजूचे आता विकसित होणारे रस्ते असतील, ड्रेनेज लाईन असतील, पाण्याच्या लाईन्स असतील आणि पंपिंग असेल. कारण मेन म्हणजे पंपिंग आता पाहिजे. इथं टाक्या भरायला पाणी कमी पडतंय आणि ते पंपिंग स्टेशन नव्याने तयार झाले पाहिजे. मी यांच्या माध्यमातून विनंती करणार आहे, पत्रव्यवहार पण त्या ठिकाणी करणार आहे. मी करतो पण आहे, केलेले पण आहे. माझे नगरसेवक या नात्याने, माझी स्थायी समितीचा सभापती या नात्याने माझा वारंवार पत्रव्यवहार त्या ठिकाणी चालू आहे महापालिकेची. पण हे मी यांच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहे कारण हे गरजेचे आहे. आणि याच्यानंतर जेही रस्ते विकसित करायचे ते 99% जिथं गरज असेल
याच ठिकाणी डांबराचा रोड बनवायचा, नाहीतर नव्याने विकसित होणारे सर्व रस्ते प्रभागातले कॉन्क्रीटचेच रस्ते झाले पाहिजे. त्याचं लाईफ मिनिमम 20-25 वर्ष आहे. त्यामुळे आणि त्याच्यासाठी जे नंतर कोणाला तरी बायपास करायचं असतं, त्याच्यासाठी अगोदरच त्याच्यासाठी पाईप टाकून ठेवणे का जेणेकरून रस्ता खोदला गेला नाही पाहिजे. आणि त्या ठिकाणी एक चांगलं अद्ययावत या प्रभागात अजून चांगल्या ही जी ई लर्निंग अभ्यासिका मी केलेली आहे, ही उत्तर महाराष्ट्रातली पहिली ई लर्निंग अभ्यासिका आहे. अजून अशा 2 तरी या प्रभागात झाल्या पाहिजे. म्हणजे नव्याने जे मुलं घडणारे आहेत त्यांच्यासाठी हे फार सोयीस्कर होईल आणि त्यांना त्याचा उपयोग पण होईल. आणि त्या माध्यमातनं महापालिकेतनं आपल्याला अजून काय करता येईल यासाठी ह्या प्रभागातले जे आत्ताचे गार्डन आहे हे मेंटेन करण्यासाठी आणि याचा विकास करण्यासाठी अजून काय याच्यावर एक पाऊल पुढे जाता येईल, याच्यासाठी पहिला प्रयत्न मी दीपाली गणेश गीतेंना करायला सांगणार आहे. ताई, तुम्ही काय सांगाल या विजन मध्ये सरांनी जे काय सांगितलं त्याच्यामध्ये ऍड काय करा? मी सर्वप्रथम प्रभागासाठी तर मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल तो माझा पहिला मुद्दा राहील. कारण की जेव्हा आपण जनतेशी कॉन्टॅक्ट करतो, त्यांचे मन ऐकून घेतो, त्यांचं पूर्ण क्षमतेने बोलणं होईपर्यंत जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला कळतं की आपल्याला काय करायचंय. तर माझ्या प्रभागामध्ये मी फाउंडेशनच्या माध्यमातून तर काम करतेच आहे, पण याच्याही पुढे जाऊन मी प्रभागाशी दर 6 महिन्याने माझा चांगला जनसंपर्क ठेवून त्यांनी जे काही कामं सांगितले असतील ते मला कसे पूर्ण क्षमतेने नाशिक महानगरपालिकेत असताना कसे करता येतील. मी स्वतः 5 वर्ष नगरसेवक म्हणून त्यांच्या सोबत तर राहणारच आहे, पण जेव्हा आपण काही काम करतो आपल्याला जनता काय सांगते किंवा माझे नागरिक काय सांगताय त्याच्यावर माझं काम डिपेंड करतं. आणि यापुढेही जाऊन माझं आता आपण नव्याने बघतो आहे की AI आहे किंवा अजून काही इंटरनेटद्वारा आपण जनसंपर्क कसा करू शकतो, लोकांशी कसं कनेक्ट राहू शकतो, यावर माझा जास्त भर राहील. आपण नेहमी म्हणतो की जग विकसित होत आहे, मुलं पुढे चालली आहे, प्रगती होते आहे, तर यातच पुढे जाऊन मला अजून काय नव्याने करता येईल याकडे माझं जास्त लक्ष राहील. आणि मी तर आता तुम्हाला सांगितलंच, माझा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की माझे नागरिक माझ्याकडे काय नजरेने बघता आहे आणि त्यांना माझ्याकडनं काय अपेक्षित आहे हे मी त्यांना देण्याचा प्रयत्न करतो. खूप चांगला एक मुद्दा मांडला तुम्ही आणि हाच प्रश्न माझा दादांना होता की गणेश दादा इथे म्हणजे विकास अशी एक इमेज बिल्ड करण्यामध्ये तुम्ही यशस्वी ठरलेले आहात असं म्हणायला हरकत नाहीये. ही इमेज बिल्डिंग कशी झाली हे तर सांगालच, आणि मग त्यातून ताईंना तुम्ही काय सल्ला द्याल, सल्ला वजा एक की राजकीय कारकिर्दीमध्ये तुम्ही त्यांचे सुपिरियर आहात असं पकडूयात आपण, तर त्यांना काय सल्ला असेल की ही इमेज बिल्डिंगसाठी काय 2-3 गोष्टी आपण आत्मसात केल्या? स्वतःची त्यांना सल्ला देण्याची गरजच नाही, कारण माझ्या जीवनामध्ये ज्या काही चढ उतार बघितले असतील, जे झाले असतील, ती कायम माझ्या सोबत होती. त्यामुळे सल्ला देण्याची गरजच नाही. ती तेवढी परिपक्व आहे आणि ती तिच्या दृष्टीने भरपूर मोठ्या प्रमाणावर विकासाच्या दृष्टीने पण काम करू शकते. या बाकीच्या भौगोलिक दृष्ट्या जरी कुठे गरज पडली तेही काम करू शकते. आणि गणेश दादा म्हणजेच विकास. तो विकास करताना तुम्हाला सर्व माध्यमं ओपन पाहिजे तुमच्याकडे, की सहकारातनं पण विकास करता येतो, स्वायत्त संस्थेमधनं पण करता येतो, महापालिकेच्या माध्यमातून पण करता येतो, डीपीटीसीच्या माध्यमातून पण करता येतो. फक्त तुमची करण्याची वृत्ती पाहिजे. आणि एखादं काम हातात घेतलं तर त्याच्या माणसाच्या मनात एकदम परकड मत पाहिजे की मला हे पूर्ण करायचंय. अपयश ही यशाची पहिली पायरी असते, पण तुम्ही प्रयत्न केल्यानंतर अपयश कधी येत नाही. मी माझ्या आयुष्यात खूप संघर्ष बघितलाय, खूप चढ उतार बघितले, पण मी चढ उतारामुळे कधी आयुष्यात कुठेही थांबलो नाही. मी विधानसभेची निवडणूक लढलो, मी पडलो, दुपारी माझ्या घराच्या खाली खूप गर्दी होती, मी तो एकच दिवस रेस्ट केली, संध्याकाळी फ्रेश होऊन फिरायला गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी परत जे काम चालू केलंय त्या दिवसापासून आजपर्यंत एकही दिवस मी रिकामा नाहीये. माझं काम दुप्पट गतीने चालू आहे. का की एखाद्या ठिकाणी माणूस थांबला म्हणजे तो संपत नसतो. आणि तुम्ही शाश्वत कामावर जर तुमचं लक्ष दिलं तर निश्चितपणे शाश्वत विकास तुम्हाला करता येतो. तुमचा दृष्टिकोन चांगला पाहिजे, तो स्वार्थी दृष्टिकोन कुठेही नको की हे केलं तर हे मिळालंच पाहिजे. तुम्ही सामाजिक दृष्ट्या काम करा, निश्चितपणे तुम्हाला न्याय मिळेल. आणि दीपाली गणेश गीतेंच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर ती एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे.
की माझा व्यवसाय पण बघते, तिचं काम पण बघते, कुटुंब पण बघते आणि सामाजिक जीवन पण बघते आणि तिचं फाउंडेशन पण सांभाळते, तिची पतसंस्था पण सांभाळते, तिचं घर पण सांभाळते. ह्या सगळ्या गोष्टी. आणि मी तिला कायम स्वतंत्र व्यक्तिमत्व ठेवलेलं आहे की तुझा स्वतःचा निर्णय तू स्वतः घे, माझा कुठलाही निर्णय तुझ्यावर लादून घेऊ नको. त्याने काय होतं की माणसाची निर्णय क्षमता वाढते, क्या बात आहे. की कुठेतरी थोडक्यात थांबून जाणार नाही. माणूस विजनचा विचार करत असतो. जर आपण त्याला मर्यादा लावल्या तर तो प्रत्येक प्रश्न आपल्याला विचारूनच निर्णय घेईल आणि आयुष्यामध्ये नेहमी दुसऱ्याला विचारून घेतलेला निर्णय कधीही योग्य नसतो. स्वतःच्या मनाने घेतलेला निर्णय निश्चितपणे योग्य असतो. त्यामुळे मी 100% तिला माझी जिथे जिथे मदत लागेल, महापालिकेत असू द्या, मंत्रालयात असू द्या, कलेक्टर ऑफिसशी रिलेटेड असू द्या, कुठेही जी मदत लागेल ती मी 200% तिला न्याय देण्याचा प्रयत्न करेन. पण तिचं काम, ती स्वतः खूप रिजनेबल आहे, खूप हुशार आहे. तिने अनेक वर्ष सामाजिक जीवनात काम केलंय, अनेक वेगवेगळ्या माध्यमातून काम केलंय. त्यामुळे दीपाली गणेश गीतेंना मी काही सल्ला देण्याची गरज पडेल असं मला काही वाटत नाही. क्या बात आहे. काम जेव्हा आपल्याला करायचं असतं प्रभागासाठी आणि तेव्हा द्यायच्या असतात, तेव्हा काही गोष्टींची निकड आणि नड ही 12माही असते, 24 तास असते. अशा कुठल्या कुठल्या सेवा आहेत ज्या अविरत आपल्याकडून देण्यात येईल? आमच्याकडे पॅथॉलॉजी लॅब आहे स्वर्गीय हरिभाऊ गीते फाउंडेशनच्या माध्यमातून. ती ना नफा ना तोटा या तत्वावर चालते. आपण जर बघितलं कोरोना काळामध्ये खूप बिकट परिस्थिती जनतेची होती आणि पती तर काम करतच होते, पण त्यासोबत मला जास्तीत जास्त लोकांना माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून कसं त्यांचा जो ही महामारी जी आलेली आहे याच्यावर कशी मात करता येईल, तर त्याचा मी आरोग्याच्या दृष्टीने विचार केला. जर आपण बघितलं, अगदी आपल्याला ब्लड टेस्ट करायचे असतील, कुठले काही रिपोर्ट असतील, ते सगळे त्याचं जे मूल्य आहे ते वेगळं असतं. पण मी विचार केला, आपण ना नफा ना तोटा या तत्वावर ही लॅब चालू करू. म्हणजे माझ्या प्रभागातील नागरिकांना असेल, आमच्या काही परिचयाच्या गोरगरीब जनतेला असेल, याचा फायदा कसा होईल याचा आम्ही जास्त विचार केला आणि ती लॅब चालू केली. क्या बात. दुसरा विषय आधी आपण वैकुंठ रथ चालू केला. तर आमच्याकडे एक बोरवडला जावरी कुटुंब आहे, ते त्यांचा बेळवत्याचा डाडा आहे. तर त्यांचं आणि माझं एकदम चांगले रिलेशन आहे. त्यांना 3 मुली आहेत. तर त्यांची एक मुलगी एक्सपायर झाली आणि त्यावेळेला त्यांनी कॉन्टॅक्ट केला होता नगरपालिकेशी, बाकी कुठेही सांगितलं असेल, पण गाडी अवेलेबल होऊ शकली नाही. आणि मी माझ्या म्हणजे थोडंसं वाईट वाटलं मनाला, की मी थोडी भावनिक असल्या कारणाने कदाचित ते मला म्हणजे खूपच माझ्या हृदयाला लागली ती गोष्ट, की मी जिथे राहते आहे, मी म्हणजे मी या नाशिकमध्ये माझा जन्म झाला, नाशिकमध्ये शिक्षण झालं, मी एवढं काम केलं असेल, माझे पती एवढे चांगले आहेत आणि इतकं देण्याचं दातृत्व त्यांच्याकडे आहे. तर तो प्रसंग फार वेगळा होता. आणि ती मुलगी एक्सपायर झाल्यानंतर ती गाडी अवेलेबल होऊ शकली नाही. तर अक्षरशः माझे पती स्वतः तिथे होते आणि अँब्युलन्स त्यांनी मागवली, पण मग ते त्यात न्यायला तयार नव्हते. आणि पर्सनल गाड्या असतात आपल्या, तर त्याच्यात ते प्रेत ते नेऊ शकत नव्हतं. आणि त्यावेळेला मी फाउंडेशनच्या माध्यमातून वैकुंठ रथ घेण्याचा निर्णय केला. आणि माझ्या मिस्टरांना जसंही सांगितलं, त्यांनी लगेच हो सांगितलं आणि आम्ही तो वैकुंठ रथ घेतला त्यावेळेला. आणि तो एकदम माझ्यासाठी इतकं त्यावेळेला वाईट वाटलं मला ह्या गोष्टीचं, की आपण इथे असताना जर अशी घटना घडत असेल तर ते मला कुठेतरी मान्यच नव्हतं आणि मला ते बघवतच नव्हतं. म्हणून आम्ही या फाउंडेशनच्या माध्यमातून वैकुंठ रथ घेतला. भावनाक्षम असणं म्हणजे कमजोरी नाही, तर ते सक्षमतेचं पण उदाहरण आहे, हे तुम्ही दाखवून दिलं. खूप खूप छान वाटलं आहे. दुसरा विषय आहे आपल्या आपल्याकडे वैकुंठ रथ, तर मी तुम्हाला सांगितलंच तो मी कसा घेतला आणि तो घेण्याचा माझा निर्णय कसा ठरला. लॅबचं पण मी तुम्हाला सांगितलं की तो निर्णय मी कशा पद्धतीने घेतला. राहिला विषय पाणी टँकरचा, तर पाणी टँकर म्हणजे खूप मोठा विषय नव्हता माझ्यासाठी हा अवेलेबल करणं प्रभागासाठी. तर आमच्याकडे बऱ्याच ठिकाणी लग्न असतं, कोणाच्या ठिकाणी कोणाच्या घरी काही कार्यक्रम असेल, तर अशा वेळेला 100 लोकांचा कार्यक्रम असेल तर लगेच काय आपल्याकडे तेवढी पाण्याची व्यवस्था नसते किंवा तेवढा साठा करण्याची आपल्याकडे काही सोय नसते.
तर अशा वेळेला माझ्या प्रभागातील नागरिकांसाठी काही कार्यक्रमाच्या निमित्ताने असेल, कुठे भंडारा असेल, कुठे देवाचे कार्यक्रम असतील, तर पाण्याची सुविधा कशी देता येईल आणि अडीअडचणीच्या काळात पाणी कसं पोहोचवता येईल त्यांच्यापर्यंत, तर त्या माध्यमातून आम्ही पाण्याच्या टँकरची सुविधा केली. सेवाभावाबरोबरच भक्तिभावही तितकाच महत्वाचा असतो. दीपालीताईंकडे हे बघून कोणीही म्हणू शकेल ते त्यांना जाणतात, हे त्यांच्याबद्दल भाष्य करू शकतात. ताई, आम्हाला तुमच्या एका वारकरी जीवनाबद्दल तुम्ही सांगाल. वारीला तुम्ही दरवर्षी जात असता, त्या भक्तिभावाची कारण जरा लोकांना सांगाल. तुम्ही खूप माझा अध्यात्माचा भाव जागा केलाय. जर बघितलं तुम्ही तर मला लहानपणापासूनच माझे आई वडील मानवपंथी आहेत. तर तिथूनच मला ती आवड आहे की आपण परमेश्वराशी माझं एक वेगळा नातं जोडलं गेलेलं आहे. मला कुठेही काही वाटलं की मी माझ्या परमेश्वराला स्मरून आणि ते काम करत असते. माझं लग्न झालं आणि सासरी वारकरीच होते. माझे सासरे पण त्र्यंबक वारीला जातात. त्याच्यानंतर आमच्याकडे दिंडी पण असते गावी, एक दिवस मुक्कामी असते ती. आणि हे सगळं माझ्या मनातच होतं. आणि मी घरात विषय घेतला की मला आता वारीला जायचंय. तर मी सांगितल्यानंतर सगळे मला हो म्हटले. आणि तो 20 दिवसाचा पहिला प्रवास मी जेव्हा केला, पहिली वारी केली, तर मला इतकं काही वेगळी जीवनाची शिदोरी भेटली. आपण म्हणतो ना की एक मुलगी सासरी जाते तेव्हा तिला आईवडील शिदोरी देत असतात, आणि माणूस जन्माला आल्यानंतर ही अध्यात्माची जी शिदोरी असते ना, मला ती माझ्या पांडुरंगाच्या चरणी भेटली. आणि माझी वारी पूर्ण झाल्यानंतर अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं. विषय खूप मोठा आहे तो, की मला वेगळं काहीतरी परमेश्वर भेटल्यासारखं मला वाटलं. आणि माझ्या संसारात ती जोड खूप मोठी ठरली माझ्यासाठी. आणि माझ्या प्रभागात हे काम करताना मला ही नाळ आणि हा अध्यात्म कुठेतरी जोडून आणतो आहे असं मला नेहमी वाटत असतं. आपण वारीत गेल्यानंतर लाखो रुपयाच्या गादीवर झोप येणार नाही, अशी ती ढेकळावर झोप येते. आणि जेवण वगैरे वारीत कुठलीही कमतरता नसते. आपण करोडो रुपये, लाखो रुपये खर्चले तरी असा आनंद कुठे भेटणार नाही. असा त्या परमेश्वराच्या, पांडुरंगाच्या चरणी मला आनंद भेटतो. आणि दरवर्षी मी वारीला, तर मी माझ्या परमेश्वराला सांगितले, परमेश्वरा तुम्हाला कुठेही नाही, पण माझी वारी कुठे चुकता का म्हणून. ही वारी तुमची चुकणार नाही आणि विठ्ठलाचे नाव सतत तुमच्या मुखी असेल आणि तुमचे नाव तुमच्या सगळ्या नागरिकांच्या मुखी असेल, अशी मी विठ्ठलचरणी प्रार्थना करतो. नक्की. असंच एक खणखणीत व्यक्तिमत्व म्हणून आता त्या लोकांसमोर उभ्या राहत आहे. आणि जाण्याच्या पूर्वी राजकीय आवाहन तर सगळे करतच असतात, पण दीपालीताई, प्रभाग क्रमांक 1 मधून जितके लोक आज तुम्हाला बघणार आहेत, जे लोक तुम्हाला सामोरे जाणार आहेत, त्यांना एक भावनिक साध म्हणून तुम्ही काय सांगाल? तुमच्या जनतेशी तुम्हाला जो शेवटचा एक संवाद साधायचा आहे, त्यांना काय सांगाल? मी दीपाली गणेश गीते, मी नाशिकचीच आहे. माझा जन्म इथेच झाला, माझं शिक्षणही इथेच झालं. आणि या भूमीवरच, या प्रभागातच माझं सासर आणि माहेर आहे. एक नाशिकची कन्या, नाशिकची लेक म्हणून मी ही निवडणूक लढणार आहे. असं मला वाटत नाही की इथे मला कोणी अपरिचित आहे. सगळ्यांना मी चांगल्या प्रकारे ओळखते. मी गव्हर्नमेंट गर्ल हायस्कूलला शिकलेले आहे. मी केटीएचएम कॉलेजला होते. आणि हा सगळा प्रवास अगदी रात्री व बेरात्री 2 वाजताही मी बाहेर गेले आणि पहाटेही बाहेर गेले तर मला अनोळखी एकही घर नाही. म्हणजे माझं बालपण असेल, माझं शिक्षण असेल, सगळं इथेच झालेलं आहे. आणि माझं माहेर आणि सासर इथेच असल्यामुळे मला तो प्रश्नच येत नाही. आणि प्रत्येक नागरिकापर्यंत मी पोहोचेल आणि पोहोचतेच आहे, पण तो काही विषयच येत नाही. पण मला असं वाटतं की मी काम करते ना, तर मला काम करताना कुठलीही अडचण येणार नाही. अगदी पॉझिटिव्हली माझं माइंड क्लिअर आहे की मला कुठलीही अडचण येणार नाही. मी सक्षमपणे माझं काम करते. क्या बात आहे. मग आता जाण्याच्या पूर्वी 15 तारखेला जो निर्णायक दिवस आहे, त्यासाठी लोकांना जे मतदान करायचं आहे त्याबद्दल एक आवाहन करा. नमस्कार, मी दीपाली गणेश गीते. तुम्ही माझा सगळा प्रवास ओळखता आहात किंवा माझी सगळी माहिती आहे तुम्हाला. येणाऱ्या 15 जानेवारीला आपलं मतदान आहे. सगळ्यांनी मतदान करायचं आहे. मतदान करताना मतदानाची प्रक्रिया प्रामुख्याने समजून घ्या. अ, ब, क, ड असं आपल्याला मतदान करायचं आहे. आणि माझी निशाणी आहे कमळ. तुम्ही येणाऱ्या 15 जानेवारीला कमळ या निशाणीवरील बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करावं, अशी मला तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे. तुमचं पाठबळ हा माझ्यासाठी खूप मोठा आशीर्वाद आहे आणि नक्की मी विजयी होईन आणि तुमची सेवा करण्यास मी नेहमी तत्पर राहील. लोकशाहीची खरी ताकद असते प्रश्न विचारणं
आणि त्याची खरी उत्तरं लोकांपर्यंत पोहोचवणं. आणि या समाजकारणी राजकारणी दाम्पत्याने ते खूपच चांगल्या रीतीने आपल्यासमोर आज ती मांडलेली आहेत. आय होप की त्यांनी जे पाठबळ मागितलेलं आहे ते भरभरून आशीर्वादी रूपाने आणि मतांच्या रूपाने त्यांच्यापर्यंत ते पोहोचेल. मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू सर. थँक्यू मॅम.